बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडेची तहसील कार्यालयासमोर 21 ऑक्टोबर 2023ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र 15 महिने होऊन गेले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। आरोपी कोण याची माहिती कुटुंबाला देण्यात आलेली नाही। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यावर याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता। मात्र या तपासामध्ये काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्याने मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन उपोषणाला बसणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली। आमची एवढीच मागणी एसपी सरांना की आमच्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दखल घ्या, आम्हाला SIT किंवा CID तात्काळ द्या आणि नाहीतर मग आम्ही SP ऑफिस समोर आमर उपोषण करू। इथले परळीचेच त्यावेळेस इथंच फाईल होती ना, अजून DIG चोरमुले सरांकडे गेली नव्हती। मग चोरमुले सरांकडे जाऊन बी आम्हाला काहीच न्यायाची अपेक्षा नाही, काहीच त्यांनी फॉलो दिला नाही। मंगळवारी आम्ही SP सरांची भेट घेणार आहोत। SP सरांची मंगळवारी भेट घेणार, नंतर आम्ही त्यांना 3 दिवस देणार। नंतर मी बीडमध्ये SP ऑफिस समोरच आंदोलन करणार, आमर उपोषण करणार आहे। परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। त्याच्या न्यायाकरता आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार होता। मात्र हा लॉंग मार्च मुंबईत पोहोचण्यापूर्वीच भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केली आणि हा लॉंग मार्च स्थगित करणे। आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून 2 ट्विट केलेली आहेत। या दोन्ही ट्विट्समध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाकरता निघालेल्या लॉंग मार्चबद्दल काही प्रश्न उपस्थित केले। तसंच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे। ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो। मात्र एवढेच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। नेमकं धस हा लॉंग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय बोलले ते बघूयात। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्याकरता आम्ही आंबेडकरी जनता आणि नेते खंबीर आहोत असा इशारा त्यांनी दिला। ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारलं, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, ज्या पोलिसांनी बाळंतीण महिलेला निकिता वाटरेला मारलं, ज्या पोलिसांनी आमच्या भीमसैनिकांना जबर मारहाण केली, त्या पोलिसांची तुम्ही बाजू घेता। त्यामुळे आमदार सुरेश धस तुम्हाला मी सांगतो, आमच्या परभणी प्रकरणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका। आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी नेते खंबीर आणि समर्थ आहोत, हे कृपया आपण ध्यानात ठेवा।